नमस्कार मित्रांनो, आज आपण 8वा पाठ बघूया. नवे विचार नवी दृष्टी. हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या पाठामध्ये आपल्याला महत्त्वाच्या समाजसुधारकांबद्दल माहिती दिली आहे. आणि कोणतीही एक्झाम असो, समाजसुधारकांवर प्रश्न विचारल्या जातेच. तर मग या पाठामध्ये आपल्याला कोणत्या समाजसुधारकांबद्दल माहिती बघायची आहे? तर या पाठामध्ये आपल्याला राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल माहिती बघायची आहे. आणखी गोपाळ हरी देशमुख, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, सय्यद अहमद खान, रानडे, स्वामी विवेकानंद, आणखी काही महत्त्वाच्या समाजसुधारकांबद्दल माहिती बघायची आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. इंग्रजांच्या राजवटीत पाश्चात्य शिक्षण पद्धती भारतात सुरू झाली. देशात नवनव्या कल्पना व विचार येऊ लागले. भारतीय समाजातील जातीभेद, स्त्री पुरुष विषमता, सतीची चाल, बालविवाह अशा अनिष्ट चालीरीतींमुळे भारतीय समाजाची प्रगती खुंटली होती. ही स्थिती बदलण्यासाठी आधुनिक शिक्षण घेतलेल्या भारतीय विचारवंतांनी प्रयत्न सुरू केले. त्यातून समाज सुधारणा चळवळीची सुरुवात झाली. बघा, या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो, समाज सुधारणा चळवळीची सुरुवात कशी झाली? भारतीय समाजातील जातीभेद, स्त्री पुरुष विषमता, सतीची चाल, बालविवाह अशा अनिष्ट चालीरीतींमुळे भारतीय समाजाची प्रगती खुंटली होती. ही स्थिती बदलण्यासाठी आधुनिक शिक्षण घेतलेल्या भारतीय विचारवंतांनी प्रयत्न सुरू केले. त्यातून समाज सुधारणा चळवळीची सुरुवात झाली. हे एक लक्षात घ्या. समोर बघूया. राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल माहिती दिली आहे. बघूया आपण. भारतातील समाज सुधारणा चळवळीचे राजा राममोहन रॉय हे आद्य प्रवर्तक होते. हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. भारतातील समाज सुधारणा चळवळीचे राजा राममोहन रॉय हे आद्य प्रवर्तक होते. त्यांनी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन या धर्माचा अभ्यास केला होता. सर्व धर्माची शिकवण सारखीच आहे असे त्यांचे ठाम मत होते. हे सुद्धा लक्षात राहू द्या. यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. बालविवाह, सतीची चाल या अनिष्ट रूढींवर त्यांनी प्रखर टीका केली. त्यांच्या प्रयत्नाने 1829 मध्ये ब्रिटिश सरकारने सतीची चाल कायद्याने बंद केली. हे सुद्धा विचारलं गेलं आहे. सतीची चाल कायद्याने कधी बंद झाली? 1829 मध्ये. या ठिकाणी आपल्याला राजा राममोहन रॉय यांचं चित्र दाखवलं आहे. समोर बघूया. भारतातील शिक्षण पद्धतीत बदल केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही असे त्यांना वाटे. त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचा पुरस्कार केला. आपल्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी ब्रह्मो समाज ही संस्था स्थापन केली. बघा, ब्रह्मो समाज ही संस्था कोणी स्थापन केली? राजा राममोहन रॉय यांनी. कशासाठी? आपल्या विचारांच्या प्रसारासाठी. समाजाला त्यांनी समानतेचा व बंधुभावाचा संदेश दिला. बघा, राजा राममोहन रॉय यांनी समाजाला कोणता संदेश दिला? समानतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. हे लक्षातच राहू द्या. अतिशय महत्त्वाचं आहे. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. समोर बघूया. गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल माहिती दिली आहे. बघूया आपण. प्रभाकर या साप्ताहिकात गोपाळ हरी देशमुख हे लोकवादी या टोपण नावाने लेखन करत. अतिशय महत्त्वाचं आहे. यावर खूपदा प्रश्न विचारले गेले आहे वेगवेगळ्या प्रकारे. वन लाइनर क्वेश्चन मध्ये, जोड्या लावामध्ये, मल्टी लाइनर क्वेश्चन मध्ये सुद्धा यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे. लोकवादी यांचं पूर्ण नाव काय? गोपाळ हरी देशमुख किंवा प्रभाकर या साप्ताहिकात लोकवादी या नावाने कोण लेखन करत? हे सुद्धा विचारलं गेलं आहे. लक्षातच राहू द्या. प्रभाकर या साप्ताहिकात गोपाळ हरी देशमुख हे लोकवादी या टोपण नावाने लेखन करत. आधुनिक शिक्षणातून समाज सुधारणा घडेल असा त्यांना विश्वास होता. समाजातील जातीभेद, धर्मभोळेपणा यावर त्यांनी टीका केली. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. वाचनालयाची चळवळ त्यांनी महाराष्ट्रभर सुरू केली. आपल्या देशात तयार होणारा मालच वापरावा असा त्यांचा आग्रह होता. या ठिकाणी आपल्याला गोपाळ हरी देशमुख यांचं चित्र दाखवलं आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल माहिती दिली आहे. बघूया आपण. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तीपूजा यांना विरोध करणारे स्वामी दयानंद सरस्वती हे थोर विचारवंत होते. बालविवाह, जातीभेद याला त्यांनी प्रखर विरोध केला. पुरुषांप्रमाणे स्त्रियांना शिक्षणाचा हक्क आहे असे त्यांचे मत होते. आपले विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी आर्य समाज या संस्थेची स्थापना केली. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की आर्य समाज या संस्थेची स्थापना कुणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. कशासाठी? आपले विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. महात्मा ज्योतिराव फुले हे महत्त्वाचे समाज सुधारक आहे. यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाते. महात्मा फुले यांनी समाज सुधारणांचे विचार मांडले. त्यांनी जातीभेदाला विरोध केला.
मुलींना व दलितांना शिक्षण घेता यावे म्हणून पुण्यात शाळा काढल्या. सर्व लोकांना आधुनिक शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली. हे एक लक्षात राहू द्या. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे अशी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सरकारकडे मागणी केली. सत्यशोधक समाज ही संस्था स्थापन करून त्याद्वारे त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाज ही संस्था कोणी स्थापन केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केली. या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचं चित्र दाखवलं आहे. देशाचे ऐक्य व स्वातंत्र्य यासाठी सामाजिक समता आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्या लिखाणातून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली. हे एक लक्षात राहू द्या. आपल्या लिखाणातून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली. समोर बघूया. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. हे तर सर्वांना माहितीच हवं. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. समाजाच्या विरोधाला न जुमानता मुलींना शिकवण्याचे कार्य त्यांनी केले. अनाथ बालकांचे संगोपन केले. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले. हे सुद्धा लक्षात राहू द्या. समोर बघूया. सरसय्यद अहमद खान. मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी सरसय्यद अहमद खान यांनी मोलाची कामगिरी केली. त्या काळच्या मुस्लिम समाजात पाश्चात्य शिक्षणाचा अभाव होता. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी या शिक्षणाची गरज आहे हे त्यांनी पटवून दिले. मुस्लिम स्त्रियांनी पाश्चात्य शिक्षण घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी अलीकडे ते शिक्षण संस्था स्थापन केली. हे एक लक्षात राहू द्या. त्यांनी अलीकडे ते शिक्षण संस्था स्थापन केली. या ठिकाणी आपल्याला सरसय्यद अहमद खान यांचं चित्र दाखवलं आहे. महादेव गोविंद रानडे बद्दल माहिती बघूया. न्यायमूर्ती रानडे हे समाज सुधारणा चळवळीत अग्रभागी असलेले विचारवंत होते. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षणाचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी ते सतत झटले. भारतात औद्योगिक प्रगती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. हे एक लक्षात राहू द्या. भारतात औद्योगिक प्रगती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी सर्व जगाला मानवजातीच्या सेवेचा संदेश दिला. दीनदुबळ्या लोकांना मदत करणे, मानवाची निस्वार्थपणे सेवा करणे हाच खरा धर्म आहे अशी त्यांची शिकवण होती. अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती यावर त्यांनी कडाडून हल्ला केला. जातीभेदाला विरोध केला. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. हे एक गोष्ट लक्षात राहू द्या. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी केली. कशासाठी? समाजाच्या सेवेसाठी. ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या आपल्या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. स्त्री पुरुष तुलना हे कोणाचं पुस्तक आहे? ताराबाई शिंदे यांचं. यावर खूपदा प्रश्न विचारले गेले, लक्षात राहू द्या. अनिष्ट रूढी परंपरा यावर टीका केली. स्त्रियांचे दुःखे दूर व्हावीत, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे असे विचार त्यांनी मांडले. पंडिता रमाबाई. स्त्रियांची स्थिती सुधारण्याच्या कार्यात पंडिता रमाबाई यांनी महत्वाचे कार्य केले. बालविवाहास त्यांनी विरोध केला. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. विधवांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केली. शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? पंडिता रमाबाईंनी. कशासाठी? विधवांना शिक्षण देण्यासाठी. हे कारण लक्षात राहू द्या. समोर बघूया. समाज सुधारणेचे असेच विचार पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, वीरेशलिंगम पंतलू, गोपाळ गणेश आगरकर, नारायण गुरु, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, राजश्री शाहू महाराज इत्यादींनी मांडले. आधुनिकता व मानवतावाद या मूल्यांवर ही सुधारणा चळवळ आधारित होती. त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले. यातूनच राष्ट्रीय चळवळीचा उदय झाला. बघा, सुधारणा चळवळीतून काय निर्माण झाले? समाजात चैतन्य निर्माण झाले. यातूनच राष्ट्रीय चळवळीचा उदय झाला. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. राजा राममोहन रॉय भारतातील रिकामी जागा चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. काय येणार इथे? समाज सुधारणा. राजा राममोहन रॉय भारतातील समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. वाचनालयाची चळवळ रिकामी जागा यांनी महाराष्ट्रभर सुरू केली. काय येणार इथे? गोपाळ हरी देशमुख. वाचनालयाची चळवळ गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रभर सुरू केली. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. ताराबाई शिंदे यांनी रिकामी जागा या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. कोणत्या पुस्तकातून? स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. महत्वाचं आहे हे पुस्तक, हे लक्षातच राहू द्या.
सरसय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी रिकामी जागा येथे शिक्षण संस्था स्थापन केली. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. दुसरा प्रश्न बघूया. योग्य जोड्या जुळवायच्या आहे. ब्रह्मो समाज कोणाचा आहे? राजा राममोहन रॉय यांचा. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांचा. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांचा. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद यांचा. ह्या जोड्या अतिशय महत्वाच्या आहे, लक्षातच राहू द्या. यावर आपल्याला खूपदा एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले आहे आणि यावरच आपल्याला वन लाइनर मल्टी लाइनर क्वेश्चन विचारले गेले. महत्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. राजा राममोहन रॉय यांनी समाजाला कोणता संदेश दिला? राजा राममोहन रॉय यांनी समाजाला समानतेचा व बंधुभावाचा संदेश दिला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या गोष्टींना प्रखर विरोध केला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी बालविवाह, जातीभेद याला त्यांनी प्रखर विरोध केला. महात्मा फुले यांनी सरकारकडे कोणती मागणी केली? महात्मा फुले यांनी सरकारकडे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे अशी मागणी केली. न्यायमूर्ती रानडे यांचा कोणता आग्रह होता? न्यायमूर्ती रानडे यांचा भारतात औद्योगिक प्रगती व्हावी असा आग्रह होता. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था का स्थापन केली? पंडिता रमाबाई यांनी विद्वांना शिक्षण देण्यासाठी शारदा सदन ही संस्था स्थापन केली. हे पाचही प्रश्न लक्षातच राहू द्या, अतिशय महत्वाचे आहे आणि यावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले आहे, म्हणून लक्षातच राहू द्या. या ठिकाणी हे प्रश्न संपत्ते. या पाठामध्ये आपल्याला काही महत्वाची माहिती दिली आहे, ती बघूया आपण. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल माहिती दिली आहे, बघूया आपण. बंगालमधील थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे ते पुरस्कर्ते होते. विधवा विवाहाची चळवळ सुरू केली. वीरेशलिंगम पंतुलू यांच्याबद्दल माहिती दिली आहे, बघूया. मद्रास प्रांतात समाज सुधारणेचे कार्य त्यांनी केले. आपले सुधारणाविषयक विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी हास्य संजीवनी हे वृत्तपत्र सुरू केले. अतिशय महत्वाचं आहे हे वृत्तपत्र. हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? वीरेशलिंगम पंतुलू यांनी, लक्षातच राहू द्या. गोपाळ गणेश आगरकर केशरी वृत्तपत्राचे ते पहिले संपादक. हे तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. यावर खूपदा प्रश्न विचारला जाते की केशरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? गोपाळ गणेश आगरकर. त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. हे सुद्धा महत्वाचं आहे. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी त्यांची भूमिका होती. हे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे की इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी कोणाची भूमिका होती? गोपाळ गणेश आगरकर यांची. हे अतिशय महत्वाचं, लक्षात राहू द्या. नारायण गुरु केरळमधील एक थोर समाज सुधारक. अस्पृश्यता, जातीभेद आणि बालविवाह इत्यादी प्रथांना त्यांनी प्रखर विरोध केला. महर्षी धोंडो केशव कर्वे अत्यंत महत्वाचे समाज सुधारक आहे. स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते. त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे दलितांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? विठ्ठलरामजी शिंदे यांनी, लक्षात राहू द्या. देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवला. राजश्री शाहू महाराज बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. हे एक लक्षात घ्या. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. वेठबिगारीच्या पद्धतीवर बंदी घातली. या ठिकाणी ही माहिती संपते. या ठिकाणी हा पाठ संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.